एका रकमेची सरळ व्याजाने 24 वर्षात चौपट रक्कम होते, तर व्याजाचा दर 10 किती? आता चौपट जरी म्हणलं तर इथं काय मुद्दल आणि व्याज कटून जातं. समजलं का? जेवढी मुद्दल, तुमच्या लक्षात आलं का? तर मग आता इथं तर असं या ठिकाणी आपल्याला गलत जरी वाटत असन पण समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर? आपण डोकं एक्स्ट्रा लावतो, दुप्पट आसन, तिप्पट आसन, चौपट आसन, पण त्या चौपटच्या ऐवजी किती घ्यायचं? तिप्पट. पाचपटच्या ऐवजी किती घ्यायचं? मग तिकडे मुद्दल किती असो काही असो, आपण काय समजायचं? हे जेवढं व्याज तेवढीच मुद्दल, एक कमी केल्यावर. तर मग आता इथं सांगा 24 वर्ष लिहायचं. आता छदस्थानी 100 याचे दराचे चौपट म्हणजे गुणिला 4, 4च्या ऐवजी किती घ्यायचे? 3. मग 3 आणि 24 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 1 3 3 8 24. 8 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये? 8च्या. 8 1 8 8 12.5 किती? 100. आता इथं एक आपण 12.5 आली. 12.5 1 12.5. मग काय म्हणायचं सांगा? दर काढण्यासाठी खालची संख्या वर, वरची संख्या खाली. मग इथं काय लिहायचं? 12.5%.